पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। पीएमसी बँकेचं वादग्रस्त कर्ज प्रकरण समोर आलंय। 87 कोटींच्या कर्जाची मंजुरी, पण एकही रुपया कर्ज वितरित नाही। तरीही बँकेच्या कागदपत्रांमध्ये 150 कोटी थकीत असा उल्लेख। बँकेच्या कर्ज मंजुरी प्रक्रियेतील गंभीर त्रुटी आता उघड झाली। प्रतिनिधी आवेश तांदळे फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊ। आवेश, तर आपल्याला माहिती आहे पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक म्हणजे पीएमसीने यापूर्वी सुद्धा एक घोटाळा झाला होता आणि आता हा दुसरा घोटाळा समोर आलेला आहे। पूर्ती रिअल्स अँड हॉटेल प्रायव्हेट लिमिटेड या एका कंपनीला कागदपत्र त्यांनी 87 कोटी रुपये मंजूर केले होते, पण त्याच्या अकाउंटमध्ये 1 रुपया सुद्धा गेला नाही। उलट त्यांनी त्यांच्यावर लोन 150 कोटी दाखवले होते। या प्रकरणी ती कंपनी स्वतः एक ऑडिट केलेलं आहे। त्या ऑडिटमध्ये असं झालेलं आहे 1 रुपयाही त्यांच्या अकाउंट खात्यामध्ये जमा झालेला नाही आणि कोणताही व्यवहार झाला नाही। आता या प्रकरणी ही कंपनी नॅशनल कंपनी ऑफ ट्रिब्युनल्सकडे गेली होती आणि तिथं त्यांनी सांगितलं आहे की कुठल्याही प्रकारची पैसा अकाउंटमध्ये ट्रान्सफर झालेला नाही। या प्रकरणी त्या कंपनीची फसवणूक झाली असं सुद्धा त्याच्यात सांगण्यात आलेलं आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद आवेश दिलेल्या तपशिलांसाठी।